आज आपण चकलीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग चकली रेसिपीला सुरुवात करू। ही चकली मी भाजणीपासून तयार केलेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि खुसखुशीत झालेली आहे। मी भाजणीसाठी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। हा तांदूळ जुना आहे। तसेच इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ व 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। तसेच इथे मी 2 चमचे ओवा व अर्धीला थोडी कमी वाटी धने घेतलेले आहे। तसेच अर्धी वाटीला थोडे कमी जिरे घेतलेले आहे। आता आपण हे सर्व भाजून घेणार आहोत। चला मग आपण भाजणीसाठी तयारी करू। प्रथम आपण इथे बारीक गॅस करून तांदूळ भाजून घेणार आहे। तांदूळ भाजून झाल्यानंतर परातीत काढून घ्यायचे। याच पद्धतीने आपण मुगाची डाळ देखील भाजून घेणार आहे। आता आपण याच पद्धतीने सर्व भाजणी भाजून घेणार आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। या पद्धतीने सर्व भाजणी भाजून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून थंड करून ही दळून आणायची आहे। मी दाखवलेली भाजणीचं पीठ आता या पद्धतीने मी गिरणीतून दळून आणलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान दळून दिलेलं आहे। आता या वाटीच्या साहाय्याने मी 3 वाट्या हे मिक्स पीठ घेणार आहे। आता हे पीठ मी 3 वाट्या घेतल्यानंतर हे पीठ मी बारीक चाळणीने चाळून घेणार आहे। अशा पद्धतीने मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। या पद्धतीने मी भाजणीचं पीठ 3 वाट्या घेतलं होतं, हे चाळून घेतलेलं आहे। आता त्याच वाटीच्या साहाय्याने इथे मी 3 वाट्या पाणी घेणार। कढई गरम करायला ठेवायची आहे। आता मी यामध्ये 3 चमचे तेल टाकणार आहे। 3च चमचे तेल टाकायचं आहे। या पद्धतीने आता हे या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे। तसेच तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। यामध्ये हळद बिलकुल टाकायची नाही आहे। यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे। यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। यामध्ये थोडासा ओवा देखील क्रश करून घेऊन टाकायचा आहे। 1 मोठा चमचा मी अख्खे तीळ टाकते। तुम्ही बघू शकता। आता याला चांगली उकळी आल्यानंतर ह्या पाण्याला आपण गॅस बंद करायचा आहे। हे पाणी थोडंसं आता या पाण्याला उकळी येऊन गेल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। हे पाणी थोडंसं उकळी कमी झाल्यानंतर शांत झाल्यानंतर यामध्ये आपण हे पीठ टाकायचं आहे। या पाण्यामध्ये हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। गेटुळी ठेवायची नाही। आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ठेवून हे 15 मिनिटं असंच ठेवणार आहे। 15 मिनिटांनंतर आपण हे पीठ काढून घ्यायचे। आता हे पीठ मला कोरडं वाटतंय तर यामध्ये मी कोमट पाणी टाकूनच मळून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला पीठ पाण्याचा कोमट हात लावून मळून घ्यायचं आहे। एकदम चिकन मळायचं आहे। एकदम मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर या साच्याला आपण आतून तेल लावून हे पीठ या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पीठ टाकून घेतल्यानंतर आपण
अशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या झाल्यानंतर यामध्ये आपण चकल्या टाकून घ्यायच्या आहे. बारीक गॅसवर चकलीचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण चकली या पद्धतीने उलटी करून पुन्हा तळून घ्यायची आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, फुल गॅस बिलकुल करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता आपली चकली किती सुंदर प्रकारे तळल्या जाते. या पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने चकल्या फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आवाज येतोय. याच पद्धतीने आता आपल्याला सर्व चकल्या फ्राय करून घ्यायच्या. बघू शकता आपल्या चकल्या किती सुंदर आणि छान झालेल्या आहे. तुम्हाला मी यातली एक चकली तोडून पण दाखवते. बघा, तुम्हाला आवाज येत असेल किती सुंदर आणि खुसखुशीत चकल्या झालेल्या आहे. मी पण अशीच रेसिपी तयार करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन नवीन रेसिपी बघत राहा.